कुमठे येथील अतिशय क्षेत्र 1008 श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर समितीच्या वतीनं जलयात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। सकाळी 8 वाजता सत्वसेन दत्तात्रय पाटील तसंच सोहन अनिल पाटील या दाम्पत्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। तसंच त्यांच्याच हस्ते भगवंताला अभिषेक करण्यात आला। दुपारी आलेल्या श्रावक श्राविकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। दुपारी 4 वाजता भर पावसात भगवंताची पालखी काढण्यात आली। यावेळी 108 मंगल कलशांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी इंद्राणीचा मान सत्वसेन पाटील, जयश्री पाटील, सोहन पाटील, कांचन पाटील यांना देण्यात आला। मानाचा कुंभ दीपा श्रेयस पाटील तर मंगल कलशाचं वाटप विजया धनंजय पाटील यांना करण्यात आलं। या मिरवणुकीत ज्ञानदीप महिला मंडळाच्या महिलांनी टाळ नृत्य सादर केलं। यावेळी माजी नगरसेवक जयकुमार माने, उद्योजक नूतन गांधी, उद्योजक रवी किरण मैंदर्गी, प्राध्यापक मनीष शहा, पंडित माणिक उपाध्ये, अभिनंदन विभूते, देशभूषण वसाळे, डॉक्टर सिद्धांत गांधी, ब्रह्मदेवदादा माने बँकेचे संचालक तानाजी शिंगारे यांची उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांचा सत्कार मंदिर समितीचे अध्यक्ष श्याम पाटील, नितीन कासार, वालचंद पाटील यांनी केला। यावेळी देणगीदारांचाही सन्मान करण्यात आला। मंदिरात सोलारचं काम बालमुकुंद दत्तात्रय पाटील आणि नागिणबाई मुकुंद पाटील यांच्या स्मरणार्थ वालचंद पाटील यांनी करून दिलं। या कार्यक्रमासाठी सचिन कासार, सचिन पाटील, विक्रांत पाटील, अनिल पाटील, सागर पाटील, अजित पाटील, श्रेयस पाटील, आनंद पाटील, वैभव पाटील, संदीप पानपट, भाग्येश पाटील, अमोल पाटील, पंडित शहा, नितीन पाटील, किरण पाटील, रवी कासार, मनोहर कासार, ललित कासार, ओम पाटील, समर्थ पाटील, यश पाटील, महेश पाटील, आकाश दुरकर आदींनी परिश्रम घेतले।